आणि राजकीय पक्षांच्या मोफत सुविधांच्या घोषणांसंदर्भात आता सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। मोफत सुविधांच्या योजनांमुळे लोक काम करू इच्छित नाहीत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। मोफत अन्न आणि मोफत पैशांच्या ऐवजी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तसंच मुख्यधारेत आलेले लोक देशाच्या योगदानात महत्त्वाची भूमिका बजावतील असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। सुप्रीम कोर्टानं काय आपलं मत नोंदवलेलं आहे किंवा काय म्हटलेलं आहे याचा अभ्यास न करता बोलणं हे योग्य ठरणार नाही। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर किंवा त्या वक्तव्यावर किंवा त्या मतावर अभ्यास करूनच बोललेलं योग्य ठरेल। आणि ठाकरेंच्या पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्यातले माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंच्या पक्षाला आता जय महाराष्ट्र केलाय। ठाकरेंच्या पक्षातील उपनेतेपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी ठाकरे गटातनं बाहेर पडतील अशा चर्चाही रंगल्या होत्या। या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळतोय। राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावरती आता शिक्कामोर्तब होत आहे। राजन साळवी उद्या म्हणजे गुरुवारी ठाण्यामध्ये दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं। 2.5 वर्ष जे काम केलं ते लोकांना माहित आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणार सरकार नाही। सामंत कुटुंबियांच्या विरुद्ध आरोळी ठोकत होते, त्याच सामंत कुटुंबियांचे त्या ठिकाणी नोकर म्हणून काम करावं लागणार आहे, त्यांच्यावर उडवलेली नामुष्की आहे। भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय, हे त्यांचं दुर्दैव आहे। खोदा पहाड निकला चुआ